Students, today we discuss about next part of respiration and circulation chapter, that is circulation in animals. Circulation in higher animals carried with the help of blood vascular system. In higher animals, circulation is carried out the component of blood vascular system. It is a liquid part of blood vascular system, that is blood, and the second part, that is lymph. That means in higher animals, circulation of nutrients as well as waste material is carried out with the help of blood and lymph. In higher animals, blood vascular system is of two types. Number one is open circulation and number two is closed circulation. In higher animals, circulating fluid acts as it is a blood which pumped to the tissues by the heart through the blood vessels. साधारणपणे हायर ॲनिमल्स ज्याच्यामध्ये आपण इट इन्क्लूड्स ऑल व्हर्टिब्रेट्स म्हणजे सर्व पृष्ठवंशी प्राण्यांचा समावेश होतो आणि काही ॲनिलिड्स, सम ॲनिलिड्स असतील, सम मोलस्क्स असतील, मोलस्क म्हणजे मृदुकाय प्राणी असतील किंवा वलयांकित कृमी असतील, ॲनिलिड्स असतील. तर या हायर व्हर्टिब्रेट ऑल व्हर्टिब्रेट्स, सम मोलस्क आणि ॲनिलिड्समध्ये क्लोज्ड ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टीम पाहायला मिळते. while in lower animals like insects, crabs, the circulation type is open circulation. हे साधारणपणे ऑल टिश्यूमध्ये किंवा सेलमध्ये ज्या मेटाबॉलिक प्रक्रिया घडतात टू जनरेट एनर्जी इन द फॉर्म ऑफ ATP, इट रिक्वायर्स O2 अँड न्यूट्रियंट्स. तर त्या प्रत्येक सेलपर्यंत हायर ॲनिमलमध्ये हे न्यूट्रियंट पोहोचवणं, ऑक्सिजन पोहोचवणं आणि मेटाबॉलिक प्रोसेसमध्ये एनर्जी तयार करण्या प्रोसेसमध्ये जे वेस्ट प्रॉडक्ट तयार होतात ते ज्या ऑर्गनमधून हे इलिमिनेट केले जातात तिथंपर्यंत पोहोचवणं, हे सर्क्युलेशनचं काम जे आहे इट इज कॅरीड आउट विथ द हेल्प ऑफ ब्लड. आता हे ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टीम जी असते इन हायर ॲनिमल्स, इट इज व्हेरी कॉम्प्लिकेटेड and consist of blood, blood vessels and heart. जे लोअर ॲनिमल्स आहेत, ऑल इनव्हर्टिब्रेट, एक्सेप्शन इज मोलस्क अँड ॲनिलिड्स म्हणूया आपण. तर ह्या काही आर्थ्रोपॉड्स असतील, कीटकवर्गीय प्राणी असतील, याच्यामध्ये जे सर्क्युलेशन आहे म्हणजे न्यूट्रियंट्स किंवा ऑक्सिजन प्रत्येक सेलपर्यंत पोहोचवण्याचं काम ज्या सर्क्युलेशन मेथडने केलं जातं तो जो प्रकार आहे इट इज कॉल्ड ॲज ओपन सर्क्युलेशन. दुसरा जो प्रकार आहे तो आहे क्लोज्ड सर्क्युलेशन. आता ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टीम याचे दोन प्रकार तुमच्या लक्षात आले असतील. ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टीम हॅज टू टाइप्स. नंबर वन इज ओपन सर्क्युलेशन अँड नंबर टू इज क्लोज्ड सर्क्युलेशन. आता ओपन सर्क्युलेशन याच्यामध्ये there is no blood vessels, no heart. The flow of blood is under low pressure. It is found in invertebrate animals like cockroaches, arthropods, कीटकवर्गीय प्राणी असतील, कीटक असतील किंवा क्रॅब्स असतील. या प्राण्यामध्ये there is no blood vessels, रक्तवाहिन्या नसतात. ब्लड फ्लोज इन कॅव्हिटीज, म्हणजे त्या ज्या शरीरामध्ये पोकळ्या असतात आणि ह्या कॅव्हिटीमध्ये देर इज अ प्रेझेन्स ऑफ ए लिक्विड पार्ट कॉल्ड एज ब्लड. बट इन लोअर ॲनिमल्स द ब्लड इज नॉट रेड इन कलर ड्यू टू absence of, द ब्लड इज कलरलेस ड्यू टू absence of hemoglobin, ड्यू टू absence of RBCs, and this colorless blood is called as hemolymph. म्हणजे हे साधारणतः तुमच्या लक्षात आलं असेल की कीटक असतील, क्रॅब्स असतील किंवा इतर अपृष्ठवंशी प्राण्याच्या शरीरामध्ये काही पोकळ्या असतात, द कॅव्हिटीज असतात. द कॅव्हिटीज
are called as hemocoel cavities. The hemocoel cavities are filled with a fluid, colorless fluid called as lymph or blood. The blood without RBCs or hemoglobin and the blood is colorless. This colorless blood is called as hemolymph. म्हणजे hemolymph त्या कॅव्हिटीमध्ये आहे and the cells are direct contact with this hemolymph and thus exchange of materials, that is nutrients and gases, takes place directly between blood and cells or tissues of the body. The blood flows with low pressure due to absence of heart. Blood flow किंवा कॅव्हिटीमध्ये ब्लड जे आहे ते इट फ्लोज अंडर व्हेरी लो प्रेशर. The blood is colorless due to absence of hemoglobin. This colorless blood is called as hemolymph. हिमोसिल कॅव्हिटी असतात त्याला हिमोसिल हे नाव आहे आणि हिमोसिल कॅव्हिटीमध्ये जो लिक्विड पार्ट जो आहे इट इज कॉल्ड एज हिमोलिम्फ. दस ब्लड डज नॉट ट्रान्सपोर्ट. आता याच्यामध्ये हिमोग्लोबिन नसल्यामुळं इट डज नॉट ट्रान्सपोर्ट रिस्पिरेटरी गॅसेस. एक्झाम्पल आहेत आर्थ्रोपॉड्स लाईक कॉक्रोचेस. हे कीटक असतील किंवा लोअर ॲनिमल्स मेनली इनव्हर्टिब्रेट ॲनिमलमध्ये असा ओपन सर्क्युलेशनचा भाग पाहायला मिळतो. म्हणजेच यामधली रक्ताभिसरण संस्था ही वेल डेव्हलप्ड असत नाही. देर इज नो प्रेझेन्स ऑफ ब्लड व्हेसल्स अँड हार्ट. ब्लड इज कलरलेस अँड फ्लोज इन कॅव्हिटीज कॉल्ड एज हिमोसिल कॅव्हिटी अँड हिमोसिल कॅव्हिटी आर फिल्ड विथ हिमोलिम्फ. इट इज कलरलेस ड्यू टू absence of HB and this hemolymph is directly contact with cell or tissues and thus exchange of materials, nutrient takes place between hemolymph and tissues. ठीक आहे, हा झाला ओपन सर्क्युलेशनचा भाग. आता हायर ॲनिमलमध्ये क्लोज्ड सर्क्युलेशनचा भाग पाहायला मिळतो. व्हॉट यू मीन बाय क्लोज्ड सर्क्युलेशन? तर क्लोज्ड सर्क्युलेशन कन्सेप्ट असे पहा की या हायर ॲनिमलमध्ये इन्क्लुडिंग ऑल व्हर्टिब्रेट्स, सर्व पृष्ठवंशी प्राणी असतील, ऑल व्हर्टिब्रेट्स, त्यानंतर काही हायर मोलुस्क, म्हणजे मोलुस्क म्हणजे मृदुकाय प्राण्यामध्ये काही त्यातले उच्चवर्गीय प्राणी जे असतात त्याच्यामध्येही क्लोज्ड सर्क्युलेशन सिस्टीम पाहायला मिळते. आणि ॲनिलिड्स लाईक अर्थवर्म याच्यामध्येही ब्लड व्हेसल्स पाहायला मिळतात. आता क्लोज्ड सर्क्युलेशनमध्ये मेन कन्सेप्ट आहे ब्लड फ्लोज थ्रू क्लोज्ड ब्लड व्हेसल्स. म्हणजे या प्राण्यामध्ये ब्लड कॅरी आउट करण्यासाठी रक्तवाहिन्या असतात, ट्यूब्स असतात. द ब्लड व्हेसल्स आर ऑफ टू टाइप्स, मेनली टू टाइप्स, आर्टरीज अँड व्हेन्स, धमन्या आणि शिरा असतात. आणि द ब्लड इज रेड इन कलर ड्यू टू प्रेझेन्स ऑफ रेड कलर्ड हिमोग्लोबिन कंटेनिंग सेल्स, दॅट इज RBCs. इन ऑल व्हर्टिब्रेट्स बघा, हायर मोलुस्क अँड ॲनिलिड्स, ब्लड इज सर्क्युलेटेड ऑल ओव्हर द बॉडी थ्रू क्लोज्ड ब्लड व्हेसल्स. पाईप्स असतात म्हणूया आपण किंवा रक्तवाहिन्या असतात, दे आर क्लोज्ड. द पंपिंग ऑर्गन इज हार्ट. हार्ट ॲक्ट्स ॲज ए पंपिंग ऑर्गन. ड्यू टू पंपिंग ॲक्शन ऑफ हार्ट ब्लड फोर्सेबली फोर्स्ड इन टू ब्लड व्हेसल्स अँड दस ब्लड फ्लोज विथ हाय प्रेशर. ड्युरिंग कॉन्ट्रॅक्शन ऑफ हार्ट द ब्लड इज फोर्सेबली forced into blood vessels, thus blood flows in arteries with high pressure. Thus blood does not come in direct contact with cell and body tissues. Actual heart पासून ज्या ब्लड व्हेसल ओरिजिनेट होतात they reach toward cells. पण या कॅपिलरी किंवा ब्लड व्हेसलमधली ब्लड आणि सेल याच्यामध्ये डायरेक्ट कॉन्टॅक्ट नसतं. तर कॅपिलरी आणि सेल याच्यामध्ये एक लिक्विड पार्ट असतो, इट इज कॉल्ड अ लिम्फ. आणि मग हे एक्सचेंज ऑफ मटेरियल टेक्स प्लेस बिटवीन ब्लड अँड बॉडी टिश्यूज थ्रू ए इंटरमिजिएट फ्लुइड कॉल्ड लिम्फ. एक कॅपिलरी सेल जवळ गेल्यानंतर कॅपिलरी आणि सेल वॉल म्हणून एक सेल मेम्ब्रेन याच्यामध्ये एक लिक्विड इंटरमिजिएट मटेरियल म्हणून काम करतो, द कॉल्ड ॲज लिम्फ. इट इज कलरलेस फ्लुइड विदाउट RBCs. आणि मग कॅपिलरीमध्ये जे न्यूट्रियंट्स असतात, त्या ब्लडमध्ये जे न्यूट्रियंट्स असतात त्या कॅपिलरी वॉल इज पोरस, सच्छिद्र असते. कॅपिलरी वॉलमधून ते न्यूट्रियंट्स लिम्फमध्ये येतात आणि लिम्फमधून
मग इथं सेल सुरू होते, सेलच्या सेल मेम्ब्रेनमधून त्याच्या आत एंट्री होते. आणि समजा ही सेल आहे, सेलमध्ये जे मेटाबॉलिक प्रोसेस थ्रू तयार झालेले वेस्ट मॅटर सेलच्या सेल मेम्ब्रेनमधून लिम्फमध्ये विरघळतात किंवा त्याची एंट्री होते आणि लिम्फमधून मग कॅपिलरीमध्ये, कॅपिलरीमध्ये ब्लडमध्ये. म्हणजेच क्लोज्ड ब्लड व्हेसल असल्यामुळं, कॅपिलरीज असल्यामुळं द एक्सचेंज ऑफ मटेरियल्स नॉट डायरेक्टली टेक्स प्लेस बिटवीन सेल अँड ब्लड, बट it is takes place through an intermediate liquid part, a colorless fluid called as lymph. Lymph, it is a blood, but it is a absence, it is a colorless due to absence of RBCs. ठीक है. Blood flows with high pressure. Blood contains respiratory pigment hemoglobin. म्हणजे हायर ॲनिमल किंवा इन्क्लुडिंग ह्युमन ब्लड इज रेड इन कलर. आता हा रेड कलर कशामुळे आलेला असतो, तर ड्यू टू प्रेझेन्स ऑफ ए रेस्पिरेटरी पिगमेंट कॉल्ड एज हिमोग्लोबिन. तर हिमोग्लोबिन RBCमध्ये असतं. RBC प्रचंड संख्येनं आपल्या रक्तामध्ये असतात आणि त्यामुळं हिमोग्लोबिन हा रेड कलर असल्यामुळं RBCला रेड कलर प्राप्त होतो आणि त्यामुळं ड्यू टू प्रेझेन्स ऑफ हाय नंबर ऑफ tremendous number of RBCs in blood appears red in color. Hemoglobin, that is RBC, carries, it is a respiratory pigment. It carries oxygen and CO2 आणि म्हणून त्याला respiratory pigment म्हटलं जातं. आता ही क्लोज्ड सर्क्युलेशन जी सिस्टीम आहे, इट इज फाउंड इन ऑल व्हर्टिब्रेट, हायर मोलस्क अँड ॲनिलिड्स. क्लोज्ड सर्क्युलेशनमध्ये ही जी सिस्टीम आहे, ज्याला आपण मराठीमध्ये रक्ताभिसरण संस्था असं म्हणूया आपण, याच्यामध्ये मेनली जे ऑर्गन्स आहेत त्यामध्ये हार्ट ॲक्ट्स ॲज ए मेन पंपिंग ऑर्गन. म्हणजे हार्टपासून निघणाऱ्या ज्या ब्लड व्हेसल्स आहेत, आर्टरीज म्हणूया आपण, आणि हार्टला ब्लड घेऊन येणाऱ्या व्हेन्स म्हणूया आपण. म्हणजे सेकंड पार्ट ऑर ऑर्गन्स ऑफ closed circulatory system is blood vessels. First is an pumping organ, heart. Second is blood vessels. आणि या ब्लड व्हेसलमधून जो लिक्विड मटेरियल किंवा लिक्विड पार्ट which acts as a circulating fluid and it supplies or carries nutrients, respiratory gases, waste material. This circulating fluid is called as blood. A third component of closed vascular system is blood. पुन्हा एक लक्षात घ्या की वर्टिब्रेटमध्ये किंवा ह्युमनमध्ये जी ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टीम असते, द ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टीम इज क्लोज्ड बिकॉज ब्लड फ्लोज थ्रू क्लोज्ड ब्लड व्हेसल्स अँड दिस ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टीम कन्सिस्ट ऑफ मेनली 3 components. Component number 1 is heart. Heart acts as an pumping organ. Component number 2 is blood vessels. Blood vessels are of 2 types, arteries and veins. They are closed and it carries blood from heart to tissues and tissue to heart. And the third component is blood, which acts as a circulating fluid from heart to tissue through blood vessels and tissue to heart. अशा प्रकारे जो सर्क्युलेटिंग फ्लुइड जो आहे, इट इज अ रेड कलर लिक्विड पार्ट ऑफ ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टीम कॉल्ड एज ब्लड. In higher animals, closed circulation can be divided into 2 main types, single circulation and double circulation. म्हणजे क्लोज्ड सर्क्युलेशनमध्ये पुन्हा 2 प्रकार पाहायला मिळतात. त्यामधला पहिला प्रकार जो आहे सिंगल सर्क्युलेशन आणि दुसरा प्रकार आहे डबल सर्क्युलेशन. त्यातला पहिला प्रकार आपण पहिल्यांदा पाहूया, सिंगल सर्क्युलेशन. तर सिंगल सर्क्युलेशन इट इज मेनली फाउंड इन फिशेस. आता ह्याच्यामध्ये मेन कॅरेक्टरिस्टिक याचं जे आहे, इन सिंगल सर्क्युलेशन ब्लड पासेस थ्रू हार्ट
ओनली वन्स ड्युरिंग ईच सायकल इन फिशेस. म्हणजे फिशेसमध्ये हा सिंगल सर्क्युलेशनचा भाग पाहायला मिळतो आणि ह्या फिशेसमध्ये एकाच वेळी हार्टमध्ये ब्लडचं सर्क्युलेशन किंवा एक सर्किट पूर्ण होतं, पंप होतं आणि म्हणून त्याला सिंगल सर्क्युलेशन म्हटलं जातं. त्या सिंगल सर्क्युलेशनमध्ये डिऑक्सिजनेटेड ब्लड इज पंप्ड फ्रॉम हार्ट टुवर्ड्स गिल्स वेअर इट गेज ऑक्सिजनेशन. म्हणजे हे तुम्हाला माहीत असेल, फिश इट इज ए ॲक्वॅटिक ॲनिमल, जलीय असतं. पाण्यामध्ये राहत असताना त्याची रेस्पिरेशन प्रोसेस इट इज टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ गिल्स. गिल्स याला मराठीमध्ये आपण कल्ले म्हणतो. माशाला दोन्ही साईडला 2 कल्ले असतात, त्या ऑपोर्क्युलम झाकण म्हणूया आपण. आता कल्ल्यामध्ये त्याचे एक्सचेंज ऑफ गॅसेस किंवा ऑक्सिजनेशन, तिथं जे कल्ल्यामध्ये ब्लड झालेलं असतं त्या ब्लडमध्ये पाण्यातील ऑक्सिजन मिक्स होतो, म्हणजे ऑक्सिजनेशन. तर इथं सिंगल सर्क्युलेशनमध्ये काय होतं पहा, की फिशचे हार्ट आहे, हार्टमध्ये जे ब्लड आहे इट इज डिऑक्सिजनेटेड, ऑक्सिजन प्रमाण कमी असतं. इट फोर्स टुवर्ड्स गिल्स फॉर टेकिंग ऑक्सिजन, ऑक्सिजनेशन प्रोसेस. बघा, म्हणजे हार्टमध्ये जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे त्याच्यामध्ये ऑक्सिजन मिक्स करण्यासाठी ते ब्लड थ्रू ब्लड व्हेसल्स गिल्सपर्यंत, कल्ल्यापर्यंत आणलं जातं. कल्ल्यामध्ये पाण्यातील ऑक्सिजन इथं त्या ब्लडमध्ये मिक्स केला जातो, मिसळला जातो आणि ऑक्सिजनेशन झालेलं ब्लड, ज्यामध्ये ऑक्सिजन घेतलेलं आहे असं ब्लड पुन्हा हार्टला येत नाही. फ्रॉम गिल्स दिस ऑक्सिजनेटेड ब्लड ट्रान्सपोर्टेड टू ईच अँड एव्हरी सेल ऑफ बॉडी. आता प्रत्येक सेलपर्यंत किंवा टिश्यूपर्यंत फिशच्या हे ऑक्सिजनेशन ब्लड गेल्यानंतर त्यातला ऑक्सिजन जो आहे इट इज युटिलाइज्ड बाय सेल टू जनरेटेड एनर्जी इन दी फॉर्म ऑफ एटीपी मॉलिक्यूल. आणि मग त्या सेलमध्ये जे ब्लड तयार होतं कार्बन डायऑक्साईड युक्त म्हणून, त्याला डिऑक्सिजनेटेड ब्लड म्हणूया, हे ब्लड पुन्हा डायरेक्ट गिलकडे येत नाही. ते बॉडी पार्टमध्ये तयार झालेलं डिऑक्सिजनेटेड ब्लड इट इज ट्रान्सपोर्टेड टू द हार्ट. आता बघा, आणि हार्टमध्ये पुन्हा ते डिऑक्सिजनेटेड ब्लड पुन्हा गिल्सला ऑक्सिजनेशनसाठी दिलं. म्हणजे एकच सर्किट फक्त इथं हार्टमध्ये पाहायला मिळतं. म्हणजे हार्ट टू गिल्स, गिल्स टू बॉडी ऑर्गन्स, बॉडी ऑर्गन्स टू हार्ट. म्हणजे हार्टमध्ये फक्त डिऑक्सिजनेटेड ब्लडच, ऑक्सिजनेशन झालेलं ब्लड हार्टकडे येणं आणि पुन्हा हार्टकडून बॉडी पार्ट असा भाग इथं होत नाही. तर गिल्समध्ये ऑक्सिजनेशन झालेलं ब्लड डायरेक्ट बॉडी पार्टला ते सप्लाय होतं आणि बॉडी पार्टमध्ये तयार झालेलं पुन्हा कार्बन डायऑक्साईड युक्त जे रक्त आहे, ज्याला आपण डिऑक्सिजनेटेड ब्लड म्हणूया आपण, हे हार्टला आणलं जातं आणि पुन्हा हार्टमध्ये आलेलं डिऑक्सिजनेटेड ब्लड ऑक्सिजनेशनसाठी, ऑक्सिजन घेण्यासाठी गिलकडे पाठवलं जातं. म्हणजेच हार्टला फक्त डिऑक्सिजनेटेड ब्लडच सप्लाय होतं किंवा तिथं हार्टमध्ये फक्त डिऑक्सिजनेटेड ब्लडच सर्क्युलेट होतं. आणि म्हणून इन फिश हार्ट इज ऑफन कॉल्ड ॲज व्हीनस हार्ट. त्याला व्हीनस हार्ट म्हटलं जातं. बघा, द ऑक्सिजनेटेड ब्लड मूव्स टुवर्ड्स व्हेरियस, इथं प्रोसेस आता जे आपण पाहिलं ती बघूया आपण. डिऑक्सिजनेटेड ब्लड इज पंप्ड फ्रॉम हार्ट टुवर्ड्स गिल्स वेअर इट अंडरगोज ऑक्सिजनेशन. त्यामध्ये ऑक्सिजन मिक्स केलं जातं. आता असं ऑक्सिजनेशन झालेलं ब्लड बघा, दिस ऑक्सिजनेटेड ब्लड मूव्स टुवर्ड व्हेरियस पार्ट ऑफ बॉडी पार्ट्स. इन बॉडी पार्ट्स ब्लड गेट्स डिऑक्सिजनेटेड. एनर्जी तयार झाल्यामुळे ते ब्लड पुन्हा डिऑक्सिजनेटेड होतं अँड रिटर्न्स बॅक टू हार्ट फॉर नेक्स्ट सायकल. हार्ट ऑफ फिश आल्सो कॉल्ड व्हीनस हार्ट ॲज इट कॅरीज ओनली डिऑक्सिजनेटेड ब्लड. एक्झाम्पल फिशेस. आता हाच भाग इथं डायग्रामॅटिकल आपल्याला तुमच्या मोबाईल स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळेल की हा आपल्याला इथं पाहायचा आहे. फिश दाखवलेला आहे. म्हणजे हे सिंगल सर्क्युलेशन इट इज फाउंड इन फिशेस म्हणून ते फिशचे डायग्राम इथे दाखवलेले आहे. आता ह्या डायग्राममध्ये हे फिशचं हार्ट दाखवलेलं आहे. आता हे तुम्हाला माहीत असेल, इन फिश हार्ट इज 2 चंबर्ड. म्हणजे एक ऑरिकल आहे, एक वेंट्रिकल आहे, 2 चंबर्ड हार्ट आहे. आता इथं ह्या हार्टपासून, आता हार्टमध्ये जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे बघा, हे निळं दाखवलेलं आहे, हे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे. इट इज गोज टू गिल्स. आता हा गिल्स इथं गिल्स म्हणजे कल्ले म्हणूया आपण.
फॉर ऑक्सिजनेशन, मी पाण्यातून ऑक्सिजन इथं मिक्स होतं. आता हे डिऑक्सिजनेटेड ब्लड गिल्सपर्यंत आणलं जातं थ्रू आर्टरीज म्हणूया आपण. इथं त्याचं ऑक्सिजनेशन होतं, पाण्यातून ऑक्सिजन मिक्स होतो आणि पुन्हा ऑक्सिजनेटेड झालेलं ब्लड आता रेड कलरनं दाखवलेलं आहे, हे पुन्हा हार्टला येत नाही. इट गोज टू बॉडी पार्ट्स, ऑल बॉडी पार्ट्स. इथं बॉडी पार्ट दाखवलेले आहेत आणि या बॉडी पार्टला ते सप्लाय केलं जातं, सेलला सप्लाय केलं जातं हे ऑक्सिजनेटेड ब्लड. सेल ऑक्सिजनचा वापर करून तिथं एनर्जी तयार केली जाते आणि एनर्जी तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये CO2 तयार होतो आणि हे CO2 रिच ब्लड पुन्हा त्याला आपण डिऑक्सिजनेटेड ब्लड म्हणूया आपण, ते डायरेक्ट गिलकडे जात नाही, पुन्हा ते ब्लड हार्टकडे येतं. हार्ट ॲक्ट्स ॲज ए पंपिंग ऑर्गन. बघा हे बॉडी पार्ट्स आहेत म्हणून आपण डायग्रॅमॅटिकली दाखवलेलं आहे. आणि या व्हेन्स मार्फत हे ब्लड ह्या पहिल्यांदा ऑरिकलकडे येतं, पुन्हा व्हेंट्रिकलकडे, आणि व्हेंट्रिकलचं कॉन्ट्रॅक्शन झाल्यानंतर हे डिऑक्सिजनेटेड ब्लड पुन्हा गिलकडे जातं. म्हणजे फक्त व्हेंट्रिकल कॅरीज ओनली डिऑक्सिजनेटेड ब्लड. तर रेड कलरनं हे ऑक्सिजनेटेड ब्लड दाखवलेलं आहे, हे हार्टकडे येत नाही. आणि म्हणून फिशमध्ये आता हे एकाच वेळी हे ब्लड इथं येतं, म्हणजे एकाच सर्किटमध्ये हे ब्लड येतं, म्हणून याला सिंगल सर्क्युलेशन म्हटलं जातं. आता हायर ॲनिमलमध्ये किंवा ह्युमनमध्ये ऑक्सिजनेटेड आणि डिऑक्सिजनेटेड दोन्ही ब्लड दोन वेळा ब्लड आपल्या हृदयामध्ये येतं. म्हणजे ऑक्सिजनेशनसाठी लंगला पाठवलं जातं, लंगमध्ये ऑक्सिजनेटेड झाल्यानंतर पुन्हा हार्टकडं ब्लड येतं आणि हार्टकडून पुन्हा बॉडी पार्टकडं, असं 2 वेळा ब्लड आपल्या हृदयामध्ये येतं, ते ऑक्सिजनेटेड ॲज वेल ॲज डिऑक्सिजनेटेड. आणि म्हणून आपल्यामध्ये जो प्रकार आहे तो आहे डबल सर्क्युलेशन. पण ह्या फिशेसमध्ये हे ब्लड एकाच वेळी इथं पास होतं, ओनली वन्स म्हणूया आपण. आणि म्हणून दिस सर्क्युलेशन इज कॉल्ड ॲज सिंगल सर्क्युलेशन. आणि या हार्टमध्ये फक्त डिऑक्सिजनेटेड ब्लडच तिथं सप्लाय होतो किंवा कॅरी होतं. आणि म्हणून इन फिशेस द हार्ट इज कॉल्ड ॲज व्हीनस हार्ट. पुन्हा एकदा शेवटी बघूया आपण की हे हार्ट आहे, हार्ट इज 2 चेंबर्ड. हार्टमध्ये असलेलं डिऑक्सिजनेटेड ब्लड ऑक्सिजनेशनसाठी गिलकडे जातं, गिलमध्ये ते ऑक्सिजनेटेड होतं, ऑक्सिजन मिक्स होतं. ऑक्सिजनेटेड झालेलं ब्लड हार्टकडे न येता बॉडी पार्टकडे जातं, बॉडी पार्टमध्ये त्याचा यूज केला जातो. त्या ब्लडमधील ऑक्सिजनचं युटिलायझेशन करून एनर्जी तयार केली जाते आणि कार्बन डायऑक्साईड युक्त जे ब्लड तयार होतं इट इज कॉल्ड ॲज डिऑक्सिजनेटेड ब्लड. आणि हे डिऑक्सिजनेटेड ब्लड पुन्हा हार्टकडे येतं आणि हार्ट नंतर मग गिलकडे तिकडे पंप करतं. अशा पद्धतीनं ब्लड फ्लोज इन हार्ट ओनली वन्स अँड हेन्स द सर्क्युलेशन इज कॉल्ड ॲज सिंगल सर्क्युलेशन. ठीक आहे. आता आपल्यामध्ये हायर ॲनिमल्समध्ये म्हणूया आपण जो सर्क्युलेशनचा प्रकार पाहायला मिळतो इट इज कॉल्ड ॲज डबल सर्क्युलेशन. तर डबल सर्क्युलेशन पासेस थ्रू हार्ट ट्वाइस. इन डबल सर्क्युलेशन द ब्लड पासेस थ्रू हार्ट ट्वाइस, 2 वेळा ब्लड त्यामध्ये येतं. अँड ब्लड फ्लोज थ्रू 2 ब्लड सर्किट्स. आता इथं 2 ब्लड सर्किट्स तयार होतात. त्यामध्ये पहिलं सर्किट जे आहे इट इज कॉल्ड ॲज पल्मोनरी सर्किट ऑर सर्क्युलेशन. आणि दुसरं सर्किट जे आहे सिस्टेमिक सर्किट ऑर सर्क्युलेशन. त्या डायग्राममध्ये आपण जरा पाहूया आपण. आणि हेही तुम्हाला माहीत असेल इन ऑल मॅमल्स इन्क्लुडिंग ह्युमन हार्ट इज 4 चेंबर्ड. हार्ट इज 4 चेंबर्ड. आता इथं डायग्रॅमॅटिकली हे रेक्टँगल टाईप किंवा शेप असा हार्ट दाखवलेला आहे. बघा हे हार्ट आहे. आता हार्टचा असा उभा असा एक इथं व्हर्टिकल पार्टिशन दाखवलेलं आहे. दिस लेफ्ट साईड ऑफ हार्ट आणि राईट साईड ऑफ हार्ट. त्यानंतर एक आडवा एक असा पडदा असतो किंवा एक पार्टिशन असतं. आणि आडव्या पार्टिशनमुळं हृदयाचे 4 कप्पे तयार होतात. अप्पर 2 चेंबर्स आर कॉल्ड ॲज ऑरिकल्स अँड लोअर 2 चेंबर्स आर कॉल्ड ॲज व्हेंट्रिकल्स. ऑरिकल्स आर ब्लड रिसिविंग चेंबर्स while ventricles are blood forcing chambers. आता हेही तुम्हाला माहीत असेल इन ह्युमन हार्ट किंवा मॅमल्स हार्ट ड्यू टू व्हर्टिकल पार्टिशन द हार्ट इज डिवायडेड इंटू लेफ्ट अँड राईट कंपार्टमेंट. लेफ्ट कंपार्टमेंट deals with only oxygenated blood while
राईट कंपार्टमेंट डील्स विथ डिऑक्सिजनेटेड ब्लड. आणि ह्या पार्टिशनमुळं ऑक्सिजनेटेड अँड डिऑक्सिजनेटेड ब्लड एकमेकांमध्ये मिक्स होत नाही आणि फक्त ऑक्सिजनेटेड झालेलं ब्लड ब्रेन असेल किंवा व्हेरियस टिश्यूला एनर्जी जनरेट करण्यासाठी ते सप्लाय केलं जातं. आता इथं हा हार्टचा भाग लक्षात घ्या. हार्ट इज 4 चेंबर्ड. 2 ऑरिकल्स असतात, 2 व्हेंट्रिकल्स असतात. आता 4 चेंबर कोणते बा? लेफ्ट ॲट्रियम, लेफ्ट व्हेंट्रिकल, राईट ॲट्रियम, राईट व्हेंट्रिकल. लेफ्ट कंपार्टमेंट किंवा लेफ्ट ॲट्रियम आणि लेफ्ट व्हेंट्रिकल याच्यामध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड फक्त असतं आणि राईट ॲट्रियम अँड राईट व्हेंट्रिकल याच्यामध्ये डिऑक्सिजनेटेड ब्लड असतं. आता त्यानंतर डबल सर्क्युलेशनमध्ये 2 सर्किट आपली पाहिली की यामध्ये पल्मोनरी सर्क्युलेशन आणि सिस्टेमिक सर्क्युलेशन. आता पल्मोनरी सर्क्युलेशनमध्ये इट इज ए सर्क्युलेशन ऑफ ब्लड बिटवीन लंग अँड हार्ट. बघा, लंग अँड हार्ट. आता इथं हा लंगचा भाग कॅपिलरीज ऑफ लंग म्हटलेला आहे. लंगमध्ये आपण जे ऑक्सिजन घेतो आणि लंग सभोवताली ज्या कॅपिलरी असतात त्याच्यामध्ये जे ब्लड आहे आणि हार्टकडून जे ब्लड आलं तिथं येतं आणि त्यामध्ये एक्सचेंज ऑफ गॅसेस टेक्स प्लेस बिटवीन लंग अँड ब्लड. म्हणजे लंगमध्ये किंवा लंगच्या जवळ असलेल्या कॅपिलरीमध्ये असलेल्या ब्लडमध्ये हे ऑक्सिजनेशन प्रक्रिया घडते. रक्तामध्ये ऑक्सिजन मिक्स केला जातो आणि म्हणून सर्क्युलेशन बिटवीन लंग अँड हार्ट इज कॉल्ड ॲज पल्मोनरी सर्क्युलेशन. आता इथं पहा, राईट ॲट्रियममध्ये बॉडी पार्ट्सकडून आलेलं डिऑक्सिजनेटेड ब्लड हे पुन्हा राईट व्हेंट्रिकलमध्ये जातं. राईट ॲट्रियम आणि राईट व्हेंट्रिकलमध्ये एक ओपनिंग असतं आणि ड्युरिंग ऑरिक्युलर कॉन्ट्रॅक्शन दिस डिऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम राईट ॲट्रियम फोर्सेस इन टू राईट व्हेंट्रिकल. पुन्हा कॉन्ट्रॅक्शन वेव व्हेंट्रिकलवर आल्यानंतर राईट व्हेंट्रिकलमध्ये असलेलं डिऑक्सिजनेटेड ब्लड इट फोर्सेस और कॅरीज टू द लंग्स फॉर ऑक्सिजनेशन. म्हणजे ऑक्सिजन मिक्स करण्यासाठी हे राईट व्हेंट्रिकलमध्ये आलेलं ब्लड हे लंगमध्ये जातं. लंगच्या सभोवताली ज्या कॅपिलरी असतात त्यामध्ये जे ब्लड आहे ते डिऑक्सिजनेटेड आहे. कार्बन डायऑक्साईड लंगमध्ये जातो आणि लंगमधलं ऑक्सिजन ब्लडमध्ये मिक्स करतो. हे ब्लड ऑक्सिजनेशन होतं, शुद्ध रक्त होतं आणि हे शुद्ध झालेलं रक्त थ्रू पल्मोनरी व्हेन्स कॅरीड टुवर्ड्स लेफ्ट ॲट्रियम. इथं एक सर्किट पूर्ण होतं. याला पल्मोनरी सर्क्युलेशन किंवा पल्मोनरी सर्किट म्हणलं जातं. द सर्किट ऑर सर्क्युलेशन बिटवीन लंग अँड हार्ट इज कॉल्ड ॲज पल्मोनरी सर्क्युट. आता ऑक्सिजनेटेड झालेलं ब्लड लेफ्ट ॲट्रियममध्ये आल्यानंतर ज्यावेळी लेफ्ट ॲट्रियमचं कॉन्ट्रॅक्शन होतं त्यावेळी दिस ऑक्सिजनेटेड ब्लड फोर्सेस इन टू लेफ्ट व्हेंट्रिकल. या दोन्हीमध्ये छिद्र आहे. लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये आल्यानंतर ज्यावेळी लेफ्ट व्हेंट्रिकलचं कॉन्ट्रॅक्शन होतं त्यावेळी लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये असलेलं ऑक्सिजनेटेड ब्लड इज कॅरीड टुवर्ड्स ऑल बॉडी पार्ट्स थ्रू आर्टरीज. इथं आवडतं असतं. आता इथं लेफ्टमध्ये हे ऑक्सिजनेटेड ब्लड आलेलं आहे लेफ्ट ॲट्रियममधून लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये आणि लेफ्ट व्हेंट्रिकलचं कॉन्ट्रॅक्शन झालं की हे ऑक्सिजनेशन ब्लड इज फोर्स्ड इन टू आर्टरीज. मेन आवर्टा असतो त्याचे फटे फुटतात आणि ब्रांचेस ऑफ डॉर्सल आवर्टा थ्रू ऑल टिश्यू ऑर सेल्स बॉडी पार्टला हे ऑक्सिजनेटेड ब्लड पाठवलं जातं. प्रत्येक सेलमध्ये मग हे ब्लडमधलं ऑक्सिजन युटिलाइज करून एनर्जी तयार केली जाते आणि मग एनर्जी तयार झाल्यानंतर CO2 तयार होतो आणि CO2 युक्त जे ब्लड आहे ते डिऑक्सिजनेटेड आणि असं डिऑक्सिजनेटेड तयार झालेलं ब्लड एक सुपेरियर आणि इन्फिरियर व्हेना किंवा मार्फत हे राईट ॲट्रियममध्ये आणलं जातं आणि हे राईट ॲट्रियममध्ये पुन्हा हे ब्लड राईट ॲट्रियममध्ये आल्यानंतर पुन्हा ते राईट व्हेंट्रिकलमध्ये आणि पुन्हा शुद्धीकरणासाठी पुन्हा या लंगकडं केलं. हे सर्क्युलेशन आहे. हे पल्मोनरी सर्किट पाहिलं आपण. पण हार्ट टू बॉडी पार्ट्स आणि बॉडी पार्ट्स टू हार्ट दिस सेकंड सर्क्युलेशन और सर्किट इज कॉल्ड ॲज सिस्टेमिक सर्क्युलेशन. बघा, आता हार्ट टू बॉडी पार्ट्स इथं बॉडी टिश्यू म्हणूया आपण आणि टिश्यू टू किंवा बॉडी पार्ट्स टू हार्ट हे दुसरं सर्किट आहे. इथं असं दाखवलेलं आपण. याला काय म्हणायचं आहे? सिस्टेमिक
सर्क्युलेशन. मग सिस्टेमिक सर्क्युलेशनमध्ये हार्टकडून आलेलं किंवा लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये असलेलं ऑक्सिनेटेड ब्लड बॉडी पार्टला प्रोव्हाइड केलं जातं फॉर एनर्जी जनरेशन. आणि एनर्जी जनरेशनमध्ये तयार झालेलं डिऑक्सिनेटेड ब्लड पुन्हा डायरेक्ट तिकडे लंगला न जाता या राईट ॲट्रियममध्ये किंवा हार्टला आणलं जातं. हे पहिलं सर्किट पूर्ण होतं किंवा दुसरं सर्किट म्हणजे सिस्टेमिक सर्क्युलेशन. आणि पुन्हा पहिलं सर्क्युलेशन सांगितल्याप्रमाणे की ह्या राईट ॲट्रियममध्ये आलेलं डिऑक्सिनेटेड ब्लड रिस्पेक्टिव्ह किंवा राईट व्हेंट्रिकलमध्ये पास होतं आणि राईट व्हेंट्रिकलमधून पुन्हा शुद्धीकरणासाठी लंगमध्ये जातं. लंगमध्ये तयार झालेलं ऑक्सिनेटेड ब्लड पुन्हा डायरेक्ट बॉडी पार्टला न जाता लेफ्ट ॲट्रियममध्ये जातं. हे पहिलं सर्किट पूर्ण होतं. याला पल्मोनरी सर्क्युलेशन म्हटलं जातं. म्हणजे पहिलं पल्मोनरी सर्क्युलेशन आणि हे सिस्टेमिक सर्क्युलेशन. म्हणजे इन ह्युमन और इन मॅमल्स ब्लड फ्लोज थ्रू टू सर्किट्स अँड हेन्स द सर्क्युलेशन इज कॉल्ड ॲज डबल सर्क्युलेशन. इथं दाखवलं पहा पल्मोनरी सर्किट और सर्क्युलेशन in which heart pumps deoxygenated blood to lungs for oxygenation and it returns to heart as oxygenated blood. This is pulmonary circulation. म्हणजे लंग आणि हार्ट याच्यामधले जे सर्क्युलेशन आहे त्याला पल्मोनरी सर्क्युलेशन म्हटलं जातं. दुसरं सर्क्युलेशन जे आहे सिस्टेमिक सर्क्युलेशन और सर्किट. याच्यामध्ये काय होतं पहा, द ऑक्सिजनेटेड ब्लड पंप्ड फ्रॉम द हार्ट टुवर्ड्स व्हेरियस बॉडी पार्ट्स except lungs and return back to the heart as deoxygenated blood. This is systemic circulation. म्हणजे थोडक्यात असं म्हणता येईल सेकंड सर्क्युलेशन म्हणजे काय, द सर्क्युलेशन ऑफ ब्लड बिटवीन हार्ट अँड बॉडी पार्ट्स. हार्ट अँड बॉडी पार्ट्स म्हणजे हार्टकडून बॉडी पार्टला ऑक्सिजनेशन ब्लड प्रोव्हाइड करणं आणि बॉडी पार्टमध्ये तयार झालेलं डिऑक्सिजनेटेड ब्लड पुन्हा हार्टला आणणं हे सिस्टेमिक सर्क्युलेशन. पहिलं सर्क्युलेशन हार्ट टू लंग अँड लंग टू हार्ट याला पल्मोनरी सर्क्युलेशन किंवा सर्किट म्हटलं जातं. आता हे कुठं पाहायला मिळतं, डबल सर्क्युलेशन ऑकर्स इन ऑल मॅमल्स अँड बर्ड्स. दस ह्युमन हार्ट शोज डबल सर्क्युलेशन. ठीक आहे. म्हणजे आजच्या पिरियडमध्ये सर्क्युलेशनचा जो भाग आपण पाहिला याच्यामध्ये पहिला भाग आपण पाहिला सर्क्युलेशनचे टाईप, ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टीमचे टाईप, ओपन सर्क्युलेशन आणि क्लोज्ड सर्क्युलेशन. क्लोज्ड सर्क्युलेशनमध्ये दोन प्रकार पाहायला मिळतात, सिंगल सर्क्युलेशन अँड डबल सर्क्युलेशन. तर सिंगल सर्क्युलेशन हार्टमध्ये एकाच वेळी किंवा एकच सायकल ब्लड फ्लोची पूर्ण होते. फक्त डिऑक्सिजनेटेड ब्लड हार्टमध्ये कॅरी होतं. इट इज सीन इन फिशेस. द हार्ट ऑफ फिश इज कॉल्ड अ व्हीनस हार्ट. हे दाखवलेलं मगाशीप्रमाणे. आणि डबल सर्क्युलेशन मॅमल्समध्ये बर्ड्समध्ये हा प्रकार पाहायला मिळतो. तर इथं आजचा प्रिमिटिव्ह भाग जो आहे सर्क्युलेशनचा इथं संपतोय. जो भाग ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टीमचा आहे त्याचे कंपोनंट जे आहेत ब्लड म्हणूया आपण, हार्ट म्हणूया किंवा ब्लड व्हेसल्स. तर हा संपूर्ण भाग पुढच्या पिरियडला पाहूया. इथं आज थांबूया. थँक्यू.